नमस्कार. मी संदीप दीक्षित, कोरेगाव, सातारा. व्यक्ती परिचय या सदरामध्ये आज आपण कोरेगाव मधील एका ज्येष्ठ धन्वंतरींचा परिचय तुमच्याशी करून देणार आहोत या व्हिडिओच्या रूपाने. श्री दिलीप रामचंद्र घोडके, एक ज्येष्ठ डॉक्टर, BMS ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि 1951 साली ज्यांचा जन्म झाला आणि ते आज वयाच्या 75 वर्ष पूर्ण करून 76व्या वर्षामध्ये प्रवेश करत आहेत. वयाच्या 25व्या वर्षी आपलं मेडिकलचं शिक्षण पूर्ण करून कोरेगाव सारख्या ठिकाणी, म्हटलं तर तालुक्याचं गाव, साताऱ्यापासून 16 किलोमीटरवर असणारे हे कोरेगाव एक नावारूपाला आलेली मार्केटचं हे गाव असं. पण आजपासून सुमारे 50 वर्षापूर्वी जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच डॉक्टर मंडळी कोरेगावच्या बाजारपेठेमध्ये, शहरामध्ये डॉक्टरकीचं प्रॅक्टिस करत होते, लोकांच्या शारीरिक उपचार करत होते. सर्वसामान्यामधून डॉक्टर दिलीप घोडकेंचा जन्म. अखंड कोरेगाव तालुक्यामध्ये 50 वर्षापूर्वी मागासवर्गीय समाजामध्ये पहिला डॉक्टर, 50 वर्षापूर्वी डॉक्टर दिलीप घोडकेंच्या रूपाने कोरेगाव शहरामध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता, सेवा सुरूच्या करण्याकरता, डॉक्टरकीच्या उद्योगाच्या निमित्तानं त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. आज त्याला 50 वर्ष पूर्ण झालेत आणि डॉक्टरांच्या वयाची 75 वर्ष पूर्ण झाली. वारंवार जेव्हा डॉक्टरांच्या सोबत चर्चा करण्याचा योग येतो त्यावेळेला त्यांच्या वडिलांना ते दादा म्हणत असत आणि आपल्या वडिलांच्या वरती निश्चिम प्रेम करणारा आणि वडिलांच्या अनन्य उपकाराच्या ओझ्याखाली कृतज्ञता भावना ठेवणारा एक व्यक्ती म्हणून मी डॉक्टर दिलीप घोडके यांच्याकडे बघतो. सदैव आपल्या वडिलांच्या प्रती कृतज्ञ राहणं, अशा प्रकारची नम्र भावना डॉक्टरांच्या मनामध्ये आहे. डॉक्टरांना कुठल्या नावाने संबोधावं असा प्रश्न पडावा इतक्या विषयांच्या मध्ये पारंगत असणारे डॉक्टर दिलीप घोडके. पेशाने डॉक्टर आहेत, BMS आहेत. ते एक उत्तम कवी आहेत, उत्तम प्रवचनकार आहेत, उत्तम लेखक आहेत, उत्तम समालोचक आहेत, उत्तम परीक्षक आहेत, उत्तम राजकारणी आहेत, उत्तम व्यवस्थापक आहेत. अशा कित्येक उपाध्यांनी डॉक्टर दिलीप घोडके यांची आपल्याला त्यांच्याकडे नजरेनं पाहता येऊ शकते. साईडला सर. गोर गरीब समाजाचा डॉक्टर म्हणून कोरेगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे ही व्यक्तिमत्व. कनेरखेड सारख्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस केलं, भोश्या सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस केलं. अशा खेडेगावातली अनेक लोक आज त्यांच्याकडे फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे येतात. डॉक्टरांच्या गोळ्या निश्चितपणानं लोकांच्या आजारपणावरती उपयुक्ती पडतात, पण त्या 10% डॉक्टरांचं समुदर बोलणं हे पेशंट म्हणून आजारी असणाऱ्या माणसाच्या मनावरती 90% काम करतं आणि माणूस तंदुरुस्त होतो, पीस ऑफ माइंड होतो. डॉक्टरांच्याकडे ते अत्यंत समालोचक पद्धतीचं समुपदेशन करण्याची अत्यंत खुबी कला डॉक्टरांच्याकडे अवगत आहे. सदैव शांत स्वभावानं असणारे डॉक्टर. जसा एखादा फ्रीज असावा, फ्रीज मधल्या सगळ्या पदार्थांना त्यानं थंड ठेवावं, पण स्वतः इलेक्ट्रिकच्या कनेक्शनच्या माध्यमातून स्वतःला मात्र अग्निदाह स्वीकारावा, स्वतः मात्र गरम व्हावं, पण आतल्या सगळ्या पदार्थांना थंड ठेवावं.
असे विचार, असे आचार सदैव डॉक्टर दिलीप घोडके भाऊंच्या मनामध्ये आपल्याला त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येतात. डॉक्टर साहेब, माझ्या ठिकाणी तुम्ही माझे वयाने मोठ्या बंधू समान आहात. अनेक प्रसंगी तुमच्या सोबत येऊन संवाद साधला. तुम्ही माझे गुरु आहात. माझ्यापेक्षा वयाने 25 वर्षांनी जास्त मोठे असताना सुद्धा तुम्ही आमच्यासारख्यांना मित्र मानता. हे तुमच्या मनाचे मोठेपणा आहे. दिलखुलास गप्पा माराव्यात, समोरच्या प्रत्येक माणसाचं म्हणणं ऐकून घेऊन सत्सद विवेक बुद्धीनं त्याला मार्गदर्शन करावं, याकरता आपण निश्चितपणानं अनेक मित्र परिवाराचं मोहळ तुमच्या सोबत आहे. आणि हे याचं कारण तुम्ही एक दिलदार व्यक्तिमत्व आहात, एक चांगले व्यक्तिमत्व आहात. आणि या चांगले व्यक्तिमत्व असलेल्या माणसाबरोबर चांगल्या लोकांचा मोहळ जमणं स्वाभाविक आहे. आज वयाची 75 वर्ष आपण पूर्ण केली. 76व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारास उत्तम आरोग्य, दीर्घायू जीवन प्राप्त व्हावं, उदंड जीवन प्राप्त व्हावं. संपूर्ण कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त व्हावा, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करेन. इवले से रोप लावियले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावर. या युक्तीप्रमाणे डॉक्टर म्हणून 50 वर्षापूर्वी आपण कोरेगाव शहरामध्ये आला आणि कोरेगाव तालुक्यातल्या अनेक गावागावामध्ये लोकमानसामध्ये आपला डॉक्टरकीचा आणि एक चांगुलपणाच्या माणसाचा वेल तुम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणाने यशस्वी प्रयत्न केला. तुमच्या या चांगल्या स्वभावाला, उत्तम व्यक्तिमत्वाला, कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करतो. आपल्याला विनम्र अभिवादन करतो आणि जन्मदिवसाच्या आमच्या दीक्षित परिवाराच्या माध्यमातून मी मनापासून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी संदीप दीक्षित, उद्योजक, पत्रकार आणि मास्टर ट्रेनर. नमस्कार.